नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या रानात सोयाबीनचं पीक मस्त डोलतंय आणि दुसरीकडे बाजारात ही 7,000 रुपयाच्या आसपास सोयाबीनला भाव मिळतोय। पण सोयाबीन निघाल्यानंतर बाजारात नक्की काय परिस्थिती असणार आहे? याच दरम्यान राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सोयाबीनबाबत काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्याचा परिणाम थेट आगामी काळामध्ये सोयाबीनच्या दरावरती होणार आहे। मग आता प्रश्न पडतो की नवीन सोयाबीन बाजारात आल्यावर शेतकऱ्यांना काय भाव मिळणार? काय सोयाबीनचे भाव थेट एक नवीन रेकॉर्ड बनवणार का? नक्की सरकारचा निर्णय काय आहे आणि बाजारातील मोठे व्यापारी काय अंदाज लावत आहेत? हेच आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी आपण पुराव्यासह पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा प्रत्येक सोयाबीन उत्पादकांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आधी आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया। आज बाजारात जुन्या सोयाबीनची आवक घटली आहे आणि दुसरीकडे प्रक्रिया उद्योगाकडून मोठी मागणी आहे। यामुळे सध्या दरामध्ये 7,000 रुपयाच्या पार सोयाबीनला उछाल भेटली आहे। मग आता नवीन सोयाबीन निघायला काहीच वेळ उरला आहे। अशा वेळी सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि आयात निर्यात शुल्क या गोष्टी बाजाराची दिशा ठरवणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूया सरकारने नक्की काय निर्णय घेतले आहेत, त्यामुळे दराला पाठबळ मिळतंय। आयात शुल्कात वाढ, बाहेरच्या देशातून येणाऱ्या स्वस्त खाद्यतेलावर सरकारने आळा घातला आहे, त्यामुळे आपल्या देशातील सोयाबीनची मागणी आता वाढत आहे। हमी भावात सुधारणा व खरेदी केंद्रे, राज्य सरकारने शासकीय खरेदी वेळेत सुरू करण्याचे आणि हमी भाव वाढवण्याचे नियोजन केले आहे। सोयाबीन निर्यात, भारतीय सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढवण्यासाठी विशेष सवलती दिल्या जात आहेत। आता या सगळ्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या वर्तुळात आणि बाजार तज्ज्ञांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, नवीन माल बाजारात आल्यावर भाव कुठपर्यंत जाऊ शकतो? तज्ज्ञांच्या मते जर सरकारने हीच धोरणे कायम ठेवली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी टिकून राहिली तर नवीन सोयाबीन निघाल्यावर भाव तब्बल 8,000, 9,000, अगदी 10,000 रुपयाच्या ऐतिहासिक टप्प्याला स्पर्श करू शकतो। पण शेतकरी मित्रांनो, हा 10,000 रुपयाचा भाव एकदम पहिल्याच दिवशी मिळणार नाही। जेव्हा नवीन सोयाबीन बाजारात येते तेव्हा आवक जास्त असते, त्यामुळे जर आपण सुरुवातीला सर्व माल बाजारात न आणता टप्प्याटप्प्याने विक्री केली तरच आपल्याला हा उच्चांकी भाव मिळवता येईल। म्हणून घाईघाईत माल न विकता बाजाराचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या। तुम्हाला काय वाटते, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का आणि यंदा सोयाबीन 10,000चा आकडा पार करेल का? तुमचे मते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पर्यंत पाठवा, ग्रुपवरती शेअर करा, लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।